दीपक केसरकर त्या ठिकाणी होते. त्याच्यामध्ये 7-8 मंत्री आहेत. चंद्रकांत दादांचं नाव त्या ठिकाणी येत आहे. तर हे सगळे कोणचे नाव आहेत होम मिनिस्ट्रीला मी सांगायची गरज नाही आहे की कोण. माझं असं मत आहे की त्यांनी राजीनामा दिला. चांगली गोष्ट आहे. त्यांनी पहिलंच द्यायला पाहिजे होता राजीनामा. आरोप जेव्हा झाले तेव्हाच द्यायला पाहिजे होता आणि त्यांच्या सकट अजून भरपूर सारे मंत्री त्या ठिकाणी आहेत. त्यांचे पण राजीनामे व्हायला पाहिजे. दीपक केसरकर आणि दीपक केसरकर त्या ठिकाणी होते. त्याच्यामध्ये 7-8 मंत्री आहेत. चंद्रकांत दादांचं नाव त्या ठिकाणी येत आहे. तर हे सगळे कोणचे नाव आहेत होम मिनिस्ट्रीला मी सांगायची गरज नाही आहे की कोणचे नाव आहेत. कोणाकोणाचे व्हिडिओ आहे, कोण जाऊन तिथे ते पाद्यपूजन करत होतं, त्यांचे सगळ्यांचे नावं घ्या आणि त्यांना राजीनामा द्यायला लावा. माझं असं मत आहे की त्यांनी राजीनामा दिला. चांगली गोष्ट आहे. त्यांनी पहिलंच द्यायला पाहिजे होता राजीनामा. आरोप जेव्हा झाले तेव्हाच द्यायला पाहिजे होता आणि त्यांच्या सकट अजून भरपूर सारे मंत्री त्या ठिकाणी आहेत. त्यांचे पण राजीनामे व्हायला पाहिजे. दीपक केसरकर आणि दीपक केसरकर त्या ठिकाणी होते. त्याच्यामध्ये 7-8 मंत्री आहेत. चंद्रकांत दादांचं नाव त्या ठिकाणी येत आहे. तर हे सगळे कोणचे नाव आहेत होम मिनिस्ट्रीला मी सांगायची गरज नाही आहे की कोणचे नाव आहेत. कोणाकोणाचे व्हिडिओ आहे, कोण जाऊन तिथे ते पाद्यपूजन करत होतं, त्यांचे सगळ्यांचे नावं घ्या आणि त्यांना राजीनामा द्यायला लावा.